हे आपण लास्ट टाइम मला बेदर्शन बघितला होता. अ, अ, राव डेसलर यांच्या शिक्षणाखाली यांनी आपल्याला एक्सप्लेन केलं होतं की कसं माणसाच्या स्वभावामध्ये अ, एक घेण्याची वृत्ती असतं आणि देण्याची वृत्ती असतं. आणि प्रत्येक माणसाचा जो काय म्हणतात त्याला, त्याचा जो एसेन्स, त्याचे मिदोत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स या दोन गोष्टीवरती अवलंबून आहे. त्याच्यावरनं त्याचे बरेचसे त्याचे कर्म आहेत, हे सगळं काही त्याच्यामुळे अफेक्टेड असतं, की तो मुळात घेणारा आहे, ज्याला हवंय, ज्याला पाहिजे, की त्याला एक बेसिकली देणाऱ्याची वृत्ती त्याच्यामध्ये आहे. तेव्हा रबी एलियट आपल्याला म्हणाल की मधी असं काही मधला भाग नाही. एक तर तो माणूस पूर्णपणे देण्याची वृत्तीचा माणूस आहे. आपण त्याला एक प्रकारचं दानशूर माणूस म्हणतो, की त्याचं मेन एसेन्स जो आहे, मेन फाउंडेशन त्याचा आहे, तो देण्याचा आहे. आणि आणि किंवा मग तो घेणारा आहे. ठीक आहे, तो पण देतो आणि घेणारा पण देतो. पण त्याचा मेन स्वभाव दोघांपैकी एकावरती अवलंबून आहे. त्याच्यावरती तो जास्त असतो, त्याचा ताबा जास्त असतो. एक तर घेणारा, त्याला जास्त देतो तो, पण तो जास्त घेण्याच्या, त्याचा मेन एसेन्स, त्याचं जे स्पिरिट तो घेणार आहे. आणि एक असतो तो देणार आहे. तर आपण डिस्कस केला होता लास्ट टाइम वगैरे. आणि मग कसं एक सद्दिक पण घेतो, पण तो कसा घेतो, त्याच्या घेण्यात देणं असतं. आणि काही लोक असतात जे मुळात घेणारे आहेत, त्यांचा स्वभाव, मला काय मिळते, मला काय मिळवता येतं, त्याच्यावरती त्याचा ताबा जास्त आहे, मारा जास्त आहे. तर त्याचं देणं पण एक घेण्यासारखंच आहे. हे आपण लास्ट टाइमाला बोललो होतो आणि काही आपण एक्झाम्पल्स पण घेतलंय. आता आपण पुढे बघू. विलियम डेसलर आपल्याला पुढे सांगतात की कसं हे एलिमेंट प्रेम जो आहे, प्रेमाच्या आपण प्रेमाची आपल्याला आपल्याला मित्स आहे, राईट, प्रेम करण्याचा वगैरे. तर ह्याच्यामध्ये पण या गोष्टीचा कसा खेळ आहे, कसा त्याला अफेक्ट करतं, त्याच्यावरती राव एलियट डेसलर आपल्याला आता आपण त्यांच्या शिकवणमधनं आपण शिकू वेदात. असे आपण जे काही आपण तोराचा अभ्यास करू, जे काही मुसाळचा अभ्यास करू, हशेम आपल्यावरती दया करू. आणि हा जो युद्ध आहे, हे जे मिसाईल, त्याचा त्रास जो आहे शत्रूंचा, आपल्याला तो संपावा आणि आपल्याला गेऊला मिळावा त्याचा तशन. देव म्हणतात की प्रत्येक माणूस या दुनियामध्ये जो आहे, त्याच्याकडे तो देणारा पण आहे. तो स्पार्क त्याच्यामध्ये आहे. असा होऊच नाही शकत की 100% तो फक्त घेणार आहे. तो देतो, टाइम टू टाइम देतो. त्याला देण्याची गरज आहे, तो देतो. त्याच्यामध्ये ते आहे, प्रत्येकामध्ये आहे. सगळ्यात हावरा पण जो असेल, हावऱ्यामधला हावरा पण असेल, त्याच्यात पण थोडस देण्याचं त्याला स्पार्क आहे. ओके. आपण मग एक एक्झाम्पल आपल्याला राव देतात, ते बोलतात की आपण बघतो कधी कधी एक असा माणूस ज्याला नुसतं हाव आहे, हावरा आहे, घेण्याची वृत्ती खूप आहे त्याची. तो पण आनंदी असतो. त्याची फॅमिली जर असली तर तो, किंवा त्याचे जवळचे लोक असले आणि तो त्यांच्याबरोबर समय पार्टी करते, काय करते, किंवा तो आनंदी आहे, तेव्हा तो थोडासा त्याचा दानशूरपणा पण दिसेल त्याच्यामध्ये. मग तो पैसे तो सोडत नाही. कंजूस असेल तरी तो पैसा सोडेल, पैसे खर्च करेल, चार चौघांना, त्याच्या जवळच्या लोकांना बोलवेल त्याच्या सिवदामध्ये, त्याच्या पार्टीमध्ये. आणि मुळात तो पण इन्व्हॉल्व्ह करतो, जरी त्याच्या स्वभावात ते, मुळात त्याच्या स्वभावात ते नाहीये. पण असे प्रत्येक असा जो माणूस ज्याची बेसिक वृत्ती घेण्याची आहे,
तो पण मध्ये मध्ये देण्याची वृत्ती दाखवतो. आता हे आपण ते नाही बोलत की त्याचं देणं घेण्यासारखं आहे, आपण त्या गोष्टीची बात नाही करत. पण त्याच्यात एक असा क्षण असतं की तो द्यायला मागतो. ओके, त्याचं घेण्याची वृत्ती त्याच्यावरती हावी होत नाही. तो सेल्फलेसली, म्हणजे त्याचा फायदा न बघता तो देण्याची तो क्षमता दाखवतो, ठेवतो. ठीक आहे, त्याच्यात तो स्पार्क आहे. तर असा कोणताच माणूस नाही ज्याच्यामध्ये प्युअर सेल्फलेसपणाने देण्याची वृत्ती नाहीये, असं नाहीये. ठीक ठीक आहे. तसंच आपल्याला माहितीये की माणसाला आपण म्हणतो एक सोशल बिईंग, लाईक माणसाला, म्हणून माणूस एकटा नाही राहू शकत. माणसाला कंपनी पाहिजे. एकांतात माणूस वेडा होता, हळूहळू त्याला वेळ लागतो, तो वेड्यासारखा, त्याला तो आजारी पडतो. त्याला माणसं पाहिजेत, कोण ना कोण त्याला पाहिजे. हे त्याच्यामुळे आहे, कारण त्याला ते देण्याची ती जी जी सेल्फलेसली देण्याची वृत्ती त्याच्यामध्ये असल्यामुळे तो एकदम वेगळा राहू शकत नाही कोणापासून. त्याला माणूस कोणतरी पाहिजे, त्याला कंपनी पाहिजे, त्याला सोशल पाहिजेत, त्याच्या अवतीभोवती कोणतरी. समजला? हा जो स्वभाव जो आहे की मला कोणतरी पाहिजे, मी एकटा नाही जगू शकत, एकटा माणूस नाही राहू शकत, त्याच्यामुळेच येतं, कारण त्याच्यात ते देण्याची स्पार्क आहे, त्याच्यामध्ये त्याला ते दिलेलं आहे, त्यामुळे तो टाकलेला आहे. समजला? हे प्रत्येक माणसामध्ये आहे. हीच वृत्ती बऱ्याच वेळा खूप लोकांच्या याच्यामध्ये, त्यांना मुलं हवी असतात, राईट? नवरा बायको आहेत, त्यांना मुलं पाहिजे असतात, तर नॉर्मली एक कारण दिला जातो की बरीच लोक म्हणतात की अरे आमचं नाव चालवायला, माझं खानदान पुढे न्यायला, माझे जेनेटिक्स पुढे न्यायला, माझं आडनाव चालवायला मला मुलं पाहिजेत, मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, नो लाईक. कारण कुठेतरी माणसाला माहितीये की त्याचा अंत आहे, पण त्याला त्याच्या पुढेही जगायचंय, राईट? तर आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मला मूल जर असेल, तो तो मला जिवंत ठेवते पुढं. ती ही एक भावना माणसांमध्ये इन जनरल असते. मग ते काय वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने ते बोलून दाखवतात. आपल्या इंडियाला बोलतो, अरे माझा आडनाव चालला पाहिजे, माझ्या फॅमिलीचं नाव चालला पाहिजे, म्हणून तो खास स्पेसिफिकली मुलगा पाहिजे तर अरे नाव चालला पाहिजे आपण बोलतो. पण ते येतं कुठून ते? माझा आडनाव, कारण माझं नाव आहे तो, माझा आडनाव हा माझं नाव झाला, मग माझा आडनाव पुढे गेला पाहिजे, भले शारोन नाही जात पण तो गालसुलकर पुढे चालला पाहिजे, राईट? तर हीच भावना आहे की आपल्याला मुलं पाहिजेत, की आपण गेल्यानंतर पण आपली मुलं आपल्याला जिवंत ठेवतात. तो एक जनरल विचार असतो, असे राब आपल्याला सांगतात. पण राव म्हणतात की त्याच्याशी पण पॉवरफुल डिझायर काय आहे? नवरा बायकोला मूल पाहिजे असतं की त्यांना कोणतरी पाहिजे की त्याच्यावरती ते प्रेम दाखवतील, त्याच्यावरती खर्च करतील, त्याच्यावर त्याला देतील, त्यांना द्यायचं असतं, ती द्यायची जी त्यांची जी डिझायर असते, तर नवरा बायकोला द्यायचं असतं, म्हणून त्यांना त्यांचं काहीतरी पर्सनल पाहिजे, आणि ते म्हणजे त्यांची मुलं. हे आपल्याला कसं कळतं? की बऱ्याच लोकांना मुलं होत नाहीत, बायोलॉजिकल मुलं होत नाहीत, तर बरीच लोक काय करतात, अडॉप्ट करतात. ते अनाथ आश्रमातून वगैरे मुलं अडॉप्ट करतात, आणि तोच प्रेम त्याच्यावर देतात. भले तोच मूल त्यांच्यापासून जन्मलेला नाहीये, पण देतात का? कारण त्यांना तो डिझायर जो आहे की त्या मुलावरती खर्च करणे, प्रेम करणे, मेहनत करणे, त्यांना द्यायचंय. ती 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 डिझायर ते दोघे मिळून, नवरा बायको, कधी कधी एकच आई असते किंवा एकच बाप असतो, ते पण देतात. पण त्यांची मेन जनरल जो डिझायर आहे, तो त्या मुलांवरती त्यांना खर्च करायचंय, त्यांना द्यायचंय. काही लोक जनावर ठेवतात आणि तोच प्रेम त्या जनावरांवरती पण देतात. कुत्रा, मांजर, पक्षी, लोक बघतात ते 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 जनावर पाळतात, तर त्यांना लोक प्रेम टाकतात त्याच्यावरती, त्यावरती खर्च करतात, हे करतात. काय त्यांचं असं काय, त्यांचा काय फायदा होत नाही, ठीक आहे, त्यांना आवड आहे वगैरे, पण ते काय करतात, त्यांना द्यायचं असतं, त्याच्यावरती खर्च करायचं, त्याच्यावरती प्रेम द्यायचंय, त्यांना त्यांची काळजी घ्यायची, हे सगळं देण्याची वृत्ती, तिथून तो येतं. आणि हे राविलव म्हणतात की हे सगळं जे आहे, हे माणसाच्या आतमधून, त्याच्या आत्म्यात
खोलमध्ये ही जी पॉवर आहे देण्याची, ही ही आशेमने दिलेली आहे, तिथून ते येतं. मग राव विचारतात, मी इथे आपल्याला प्रश्न येतो, राईट, की एक तर आहे की प्रेम, जो आपण म्हणतो प्रेम आणि देणं, हे जसं काही संगतीच आहेत. हे एकमेकांबरोबर आहेत. बरोबर ना? मग प्रश्न असा आहे, राव विचारतात, की काय दिल्यामुळे प्रेम येतो, की प्रेम आहे म्हणून देणं आहे? समजलं? मग एक की प्रेम आहे म्हणून मी देतोय, म्हणून मी सेल्फलेसली, विदाऊट माझा काही फायदा बघून मी त्याच्यामध्ये टाकतोय, त्याच्यामध्ये देतोय, एफर्ट्स टाकतो, खर्च करतो, सगळं काही जे काही देतोय ते कारण मला प्रेम आहे म्हणून, की मी देतोय म्हणून तो प्रेम निर्माण झालेला आहे? हा प्रश्न त्या वेलेव आपल्याला विचारतात आणि मग पुढे ते आपल्याला एक्सप्लेन करतात. आपण ते बघू. तर म्हणतात की नॉर्मली, इन जनरल, लोकांना अशी परसेप्शन आहे, लोक असा विचार करतात की माणसाला प्रेम अगोदर असतो आणि प्रेम आहे म्हणून ते देतात. मग त्याच्यावर त्याला मताना देतील, त्याला खर्च करतील, त्याच्यावर एफर्ट्स घेतील. पहिले माणसाला प्रेम आहे असं नॉर्मली एक कॉमन अंडरस्टँडिंग अशी आहे. पण ह्याला ऑपोजिट पण बरोबर आहे. तो म्हणतो जेव्हा माणूस देतो, जेव्हा माणूस इन्व्हेस्ट करतो, देतं, देणं म्हणजे एक इन्व्हेस्टमेंटच झाली. तुम्ही कोणावरती तरी खर्च करता, कोणासाठी तरी मेहनत करता, कोणासाठी तरी एफर्ट्स घेताय, तर या दिल्यामुळे पण प्रेम जागृत होतो आणि निर्माण होतो. का? कारण कारण जेव्हा माणूस एफर्ट्स घेतो, जेव्हा माणूस मेहनत करतो, तर तो त्या गोष्टीबरोबर जुळतं. आणि ती एक, जेव्हा जुळतं एक माणूस दुसऱ्या ह्याला, तर त्याच्यात ती प्रेमाची भावना जी आहे ती जागृत होते. कारण त्या त्या कृत्याने, त्या ह्यानी त्या गोष्टी कनेक्ट होतात, दोघे कनेक्ट होतात. मग समजा एका एका मूल जन्माला आणला, किंवा एक कोणतं तरी जनावर उचलून आणलाय, किंवा एक झाड आणलेलं आहे, झाड, किंवा कोणी घर बांधला, राईट, तर त्याच्यावरती आपण जेव्हा मेहनत करतो, त्याच्यावरती आपण एफर्ट्स टाकतो, तेव्हा माणूस त्या गोष्टीला बांधले जातं प्रेमाच्या भावनेने. खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याला आपल्याला सांगितलंय, आपण हे बघतो, सोर्स सांगतो तुम्हाला. देवारीम मध्ये जेव्हा युद्ध असतं, तर देवारीम मध्ये त्याच्या मिtzvot मध्ये एक मिtzvah दिलेला आहे, की ज्यांनी कोणी नवीन घर बांधलाय आणि अजून त्यात तो राहायलाय नाही, राईट, कोणी अजून लाईक हे द्राक्षाची वाईन लावलेली नाहीये, त्याला अजून एन्जॉय केलं नाही त्यांनी, त्याने लग्न केलंय पण अजून त्याच्या बायको बरोबर तो राहिलेला नाहीये, मग तिला घरी नेला नाही त्यांनी, तर असा माणसाला आपण युद्धामध्ये नाही पाठवत, त्याला घरी पाठवतो. बायको मला समजते की दुसरी व्यक्ती आहे, पण इव्हन घरासाठी, नवीन घरासाठी, नवीन त्याच्या म्हणजे त्या बगीच्यासाठी, राईट, काय आहे? कारण माणूस जेव्हा मेहनत करतय त्या गोष्टीवरती, तर त्याचा तो प्रेम, त्याची जी भावना, ती जवळजवळ सारखी आहे. तो लग्न करतो त्या स्त्री बरोबर, किंवा तसाच त्यांनी घर बांधलं, त्यांनी एफर्ट्स टाकला, त्यांनी बगीचा बांधला ज्यामध्ये द्राक्षाची वेल लावले, त्यांनी एफर्ट्स टाकलेत, तर तो जुळलेला आहे, त्याचं प्रेम आहे त्याला, आणि त्याचा अजून त्यांनी तो ते संबंध अजून रिअलाइज नाही केला त्यांनी, त्याला आपण घरी पाठवतो, राईट. तसंच ह्याच्यावर रबी एलियट सर म्हणतात की प्रेम
तिथं तिथं फ्लो होतं, तिथं जातं जिथं देणे आहे. म्हणजे जिथं देणे, जिथं माणूस देतं, माणूस टाकतं, तिकडं प्रेम फ्लो होतं. जरे खरे जुतामध्ये दिलेलं आहे की जर तुम्हाला मित्राच्या जवळ राहायचं असेल, म्हणजे मित्रांमध्ये प्रेम हवं असेल, तर त्या मित्राचा अं, हे बघा, त्याची भलाई बघा, त्याचा म्हणजे विचारा त्याला, त्याचा त्याचा काळजी घ्या त्याच्यासाठी, काइंड ऑफ यु अंडरस्टँड. जर तुम्हाला तुमची फ्रेंडशिप आहे, बऱ्याच वेळा होता आपण मित्र असतो, मग हळूहळू बघतो की मैत्री संपत जातं. का संपत जातं? बऱ्याच वेळा आपण मित्र असतो, यारी, खास यारी, काही वर्ष आपण बात करत नाही, बघतो ती यारी हळूहळू कमी होतं. काल 24 तास संगती राहत होतो, आज टाइम नाही फोन करायला. का? कारण आपण टाकत नाही होत्या फ्रेंडशिप मध्ये. तसेच सगळे संबंध आहेत. तुमचा शेजारी आहे, तुमचा शेजारी बरोबर नाही जमत असेल, तर त्याच्यासाठी काळजी घ्या, त्यासाठी कधी चांगलं करा. थोडं कराल तर त्याला तुमच्यावर प्रेम किती येतं ते सोडून टाका, पण तुम्हाला प्रेम असेल त्याच्यावरती. त्याचं एक खूप चांगला एक्झाम्पल पुढे दिलाय मी, ते आपण सांगूया. तर तसे संबंध बनतात आणि तिथे प्रेम जागृत होतं, जिथं माणूस देतं. समजलं? तसंच ओके. इथे एक एक्झाम्पल देतात. रावेलिओ म्हणतात की त्यांना एक केस माहिती होती, जी त्यांनी पर्सनली, युरोपमध्ये होते, युद्ध तिथे व्हायचे वगैरे. एक जोडप्याचा लग्न झाला, त्यांना एक मुलगा झाला, आणि अनफॉर्च्युनेटली त्यांच्या गावामध्ये युद्ध आला. म्हणजे त्या परिसरात युद्ध आला आणि लोकांना पळापळ झाली लोकांची. जेव्हा युद्ध झाला, तर बाप मुलाला घेऊन एका दिशेला गेला, आई एका दिशेला गेली, म्हणजे सेपरेट झाले ते लोक. आणि त्या युद्धामध्ये ते सेपरेट झाले, आणि ते युद्ध बराच टाइम चालला, त्यामुळे कोणी परत येऊ शकले नाहीत, आणि असे खूप वर्ष गेले, लोक आपल्या आपल्या याला गेले. आणि मग इव्हेंच्युअली त्या क्षेत्रात बऱ्याच वर्षानंतर तो युद्ध थांबला. युद्ध थांबल्यानंतर लोक परत यायला लागली, आपला घर हाय का हाय, काय राहिलाय नाही राहिलाय, आपले फॅमिलीज, अगोदरच्या ह्याच्यात एवढा काही डेव्हलपमेंट नव्हती, काय इंटरनेट वरती नाव टाकलं, फेस टाकलं तर भेटल, लाईक लोकांना काही फोन पण नव्हते, काय नव्हते. पूर्ण रिजन, अख्खे रिजनचे रिजन युद्धामध्ये असायचे. आणि त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष चालायचं. मग अशी त्या एरियामध्ये युद्ध थांबली, आणि सगळे लोक परत हळूहळू यायला लागले, जे फॅमिलीज वेगळे झाले होते ते आले. तसेच नवरा मुलाला घेऊन आला, आणि बायको पण आली, आणि ते लोक भेटले. त्यांना खूप बरा वाटला हे वगैरे. पण राव म्हणतात की त्यांनी पाहिलं की बाप आणि मुलामध्ये प्रेम जास्त होता ऍज कम्पेअर टू मुलगा आणि आईमध्ये. का? कारण ते, राव म्हणतात, कारण एवढ्या वर्ष त्या बापाने त्या मुलासाठी केला, त्याला सांभाळला, त्याच्यात प्रेम टाकला, तर त्यांच्यामधला प्रेम जास्त मजबूत झालेला. आईनी लहान मूल बघितला होता, काही वर्षानंतर तोच मुलगा मोठा होऊन तिच्या समोर आला. एवढे वर्ष गेले, ना ती त्याला प्रेम देऊ शकली, ना तो मूल तिला प्रेम देऊ शकला. तर त्यांच्यातला जो प्रेम होता तो खूप खालच्या थराला होता ऍज कम्पेअर्ड टू जो बापाच्या आणि मुलाचा मध्ये जो प्रेम होता तो. आणि ऑब्विसली राज म्हणतात, कारण ते दोघं संगती राहिले प्रत्येक दिवस, प्रेम त्यांचा एकमेकांवरती ते देत होते, मूल बापाला, बाप मुलाला. दॅट्स हाऊ इट इज. ते म्हणतात ज्या दिशेला देणं आहे त्या दिशेला प्रेम वाहतो. खूप
आणि हे हे मला वाटतं लाईक एकदम म्हणजे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ऑफकोर्स आपल्याला पट लवकर कळत नाही ती, पण खरी गोष्ट आहे. तुम्ही कोणाला मदत करा. एक साधा कोणतरी आला तुमच्या दरवाजावर, त्याला जेवायला पाहिजे, त्याला प्रेमाने जेवायला द्या. तुम्ही एकदम चांगल्या मनाने, रडत रडत नाही. रडत रडत दिला तर त्याला तुम्हाला राग येईल दर टायमाला त्याला बघितलं तर. प्रेमाने द्या त्याला. अरे खाव यार, खाव, देव देते आंबा आपल्याला, खा बिंदास. द्या त्याला, एकदा द्या, दोनदा द्या, तिसऱ्या चौथ्यांदा तुम्ही त्याची वाट बघाल कधी येते तो. काय होतं तो प्रेम, तुम्हाला प्रेम झालं त्या व्यक्ती बरोबर, त्या गरीबाबरोबर. कारण तुम्ही चांगल्या मनाने देताय, तर ती रिलेशनशिप इन्व्हेस्ट होते. मग तो आलाच नाही बरेच दिवस, तर तुम्हाला काळजी होते, अरे काय त्याचं सगळं बरोबर आहे ना, काय नाही. ऑफकोर्स तुमची जर देण्याची वृत्तीच नसेल, आणि तो तुमच्या दरवाजा येईल, तर तो नाही आला तर तेवढाच तुम्हाला बरा वाटेल ते. मग ते आपले मितोत आहेत, ते आपले ट्रेट्स आहेत जे वाईट आहेत, समजलं. पण मी बोलते की लाईक जिथं देणं आहे, कोणत्याही संबंधामध्ये जर तुम्ही देता, तर प्रेम वाढतं. मग तो कोणताही रिलेशनशिप असो, कोणताही अनोळखी माणूस असो, ते पण तसंच. राव म्हणतात की गेमारा बाबा मित्सिया मध्ये दोन केसेस एक्सप्लेन केलाय. लाईक आपल्याला मित्सवा आहे की एका केसमध्ये एक केस आहे की जिथं एक जनावर आहे, त्याच्यावरती ओझा आहे, आणि तो ओझा खाली पडलेला आहे. तर आपल्याला मित्सवा आहे की आपल्याला त्याचा जो मालक किंवा तो चालक आहे, आपण त्याला मदत करतो तो ओझा उचलून बरोबर परत त्या जनावरावरती ठेवायला. तर त्या चालकाला किंवा त्या मालकाला, जो जो तो जनावर घेऊन जाते, त्याला आपण मदत करतो, आणि ते मदत करणं आपल्याला मितसवा आहे. दुसऱ्या केसमध्ये एक जनावर आहे, त्याच्यावरती पुष्कळ ओझा आहे की त्याला ते जमत नाहीये, तो त्रासवलाय, त्याच्यावरती ओझा आहे. तर आपल्याला मितसवा आहे सगळ्यात पहिले त्या जनावराला आपण त्याचा त्रास कमी करतो, तर आम्ही त्याला ओझा काढतो, आणि मग तिथेच तो ओझा बरोबर त्याच्यावरती बॅलन्स करायला आपण त्या ओनरला मदत पण करतो. तर तिथे दोन गोष्टी आहेत. समजलं, म्हणजे कधी कधी जनावर ओझा घेऊ शकते, पण त्याला नीट ठेवलाय नाही, एक साईडला जास्त आहे, त्यामुळे त्याचा बॅलन्स जातोय, त्याला त्रास होतोय, आणि नीट बॅलन्स पण नाही केलाय. मग तिथं आपण काय करतो, तिथे दोन गोष्टींची मदत करतो. दोन गोष्टी करण्याचा मित्सवा आहे की एक, सगळ्यात पहिले तर जनावराचा त्रास कमी केला पाहिजे, म्हणून आपण तो ओझा त्याला काढतो, आणि मग आपण त्याला नीट बॅलन्स करतो. म्हणजे त्या जो मालक आहे, जो नेतोय त्या जनावराला, त्याला आपण मदत करतो. म्हणजे पहिल्या केसमध्ये एक मित्सवा होता, दुसऱ्या केसमध्ये दोन मित्सव होत आहेत, दोन गोष्टी आहेत. ओके. जर या दोन्ही केस समोर असतील, समजा एक साईडला एक जनावर आहे, त्याच्यावरती ओझा नीट नाही ठेवलाय, त्याला किंवा एका मालकाला आपण मदत करतो तो ओझा नीट ठेवायला, आणि एका साईडला जनावर आहे, त्याला त्रास पण होते त्या ओझ्याचा, आणि ऑफकोर्स त्याला ऍडजस्ट पण करायचं. तर आपण काय करतो, आपण सगळ्यात पहिले जिथे दोन गोष्टी आहेत, म्हणजे त्या जनावराला पण आपण त्रासातनं मुक्त करणे आपण त्याला पहिले करतो, कारण ते दोन्ही आहेत. पण त्या दुसरा, त्याला आपण तो पहिला करतो आपण, कारण तिथे जनावरची मदत पण होते, त्याचा त्रास कमी होतो. आता दोन ओझे आहेत, दोन जनावर आहेत, दोन्ही इकडं त्याच्यावरती ओझा आहे, तो ओझा आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. पण एक मित्र आहे, आणि एक त्याच्याबरोबर आपला खटकलाय काहीतरी. ओके. तर इथं पहिला कोण करल? तर रवानी बोलतात सगळ्यात पहिले, ज्याच्या बरोबर आपला संबंध बिघडलाय, शत्रू नाही बोलला पाहिजे, पण समज आलाय, त्याच्यावर काहीतरी खटकलाय, तर पहिला आपण त्याला मदत करतो का? कारण आपल्याला शत्रूला पण मदत करण्याचा मित्सवा आहे. वैक्रामध्ये दिलेला आहे. नाही, सॉरी, शेमोत मध्ये दिलेला आहे. समजलं, अशा संदर्भात आपण एनिमीचा पण जर अॅनिमल असेल ना, आपण त्याला मदत करतो. पण मदत का करतो? का म्हणजे आपल्यातला कडूपणा जो आहे, शत्रू
शत्रुपणा जो आहे तो कमी होईल. समजलं? कारण ते इथं आपण शिकतो की जेव्हा मदत करता तुम्ही शत्रूला, तर तुमचा हे आहे म्हणजे हे केसेस मी पण बघितलेत, माणसांचे खटकलेले आहेत. आणि एका माणसाचं काहीतरी वाईट घडला की ज्याच्याबरोबर खटकलाय तो जर त्याला जाऊन भेटला, त्याला व्हिजिट दिली, हे दिली, त्यानंतर ती माणसं बोलायला लागलेत. हे मी पर्सनल लाईफ मध्ये खूप बघितलंय. मग तो पण सोडतो, समजलं? तर तिथं ती एनिमिटी जी आहे ती कमी होतं. तर मुळात काय होतं, कुठं कसा तो प्रेम वाढला की एकाने दुसऱ्यासाठी काहीतरी केला, दिला बेसिकली. तसंच तो आणि ओके, आपण तिथे पुढे बघू. व्हॅल्यू म्हणतात की जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाला देतो किंवा दुसऱ्या माणसासाठी काहीतरी करतं, तर असं नाही समजलं पाहिजे की ते असंच गेला म्हणजे चला फ्री मध्ये केला. कधीच फ्री नाही होत, तो म्हणतो. व्हॅल्यू म्हणतात की तुम्ही जेव्हा करता कोणासाठी तरी, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला जुळता किंवा त्या गोष्टीबरोबर, त्या ज्याच्यासाठी झालेल्या, ज्याच्यासाठी तुम्ही करता त्याच्याबरोबर तुम्ही जुळता. आणि तुम्ही जसं काही तुमचा एक पार्ट त्या माणसामध्ये एक्सटेंड होतो. आणि हा जो कनेक्शन आहे ह्याला आपण प्रेम म्हणतो. हा प्रेम जो आहे हा नथिंग बट जसं काही माझा म्हणजे तुझ्यामध्ये मी मला बघतो, कारण आपण एक होतो. माणसं जेव्हा एक होतात, ते कनेक्ट होतात, तर जसं काही एकमेकांना ते एकमेकांबरोबर ते जॉईन झालेत, एक्सटेंड झालेत, एक्सटेन्शन. तर जसं काय मीच समजा ए नी बी ला मदत केली, तर त्या ऍक्ट थ्रू तो ए बी मध्ये त्याचाच जसं काय एक्सटेन्शन झालेलं आहे, अशी एक आपल्याला समज आहे. आपल्याला जसं आपण बोललो की रावेलिओ म्हणतात की प्रत्येक माणसामध्ये ती चिंगारी आहे, ती स्पार्क आहे, की ती देण्याची वृत्ती आहे. ओके, पण ती बारीक आहे, बारीकशी आहे, पण हाय. असं नाही की त्यात बिलकुल नाही देण्याची वृत्ती. त्याचा घेण्यावरतीचा जो तावा आहे, जी लोकांना घेण्यात जास्त इंटरेस्ट आहे, कमवण्यात जास्त इंटरेस्ट आहे, मिळवण्यात जास्त इंटरेस्ट आहे, त्याला एवढी पॉवर नाही दिलंय की त्या माणसाची सेल्फलेस देण्याच्या वृत्तीला मिटवल. नाही, ते आहे त्याच्यामध्ये. कारण जर तो मिटला, जर प्रत्येक माणसामधला त्याचा जर देण्याचा, सेल्फलेसली देण्याची वृत्ती जर संपली, तर ही दुनिया नाही चालणार. कारण ही दुनिया, रवेलिओ म्हणतात की मुळात देण्यावरती टिकलेली आहे, नाही घेण्यावरती. आणि बऱ्याच गोष्टी माणसं, चांगली महत्वाची गोष्ट माणसं नाही करणार, आणि ही दुनिया पुढे नाही जाऊ शकत. समजलं? कारण माणूस देत नाहीये. पण बहुतेक माणसं, बहुतेक माणसं, त्यांचा घेण्याचा तावा जास्त असतो आणि देणं खूप बारीक असतं. सेल्फलेस देणं आपण बोलतो. सेल्फलेस म्हणजे आपण त्या देण्याची गोष्ट नाही करत जिथं ते कमवाच्या मागं पडलेत, म्हणजे समजलं? हे सेल्फलेस म्हणजे तो खरंच देण्याच्या भावनेने दिलेला आहे, असा खूप कमी असतो. आणि बहुतेक लोकांसाठी ते एका छोट्या लेवलवर असतं. म्हणून ते काय करतात, त्यांचं देणं जे आहे, त्यांचा जो प्रेम निछावर करण्याची जी वृत्ती आहे, ती खूप अशी सिलेक्टेड लोकांवरती, थोडासा त्यांची मुलं, मुलांची मुलं, जास्ती नाही देणार. समजलं? छोटासा त्यांचा सर्कल असतो, त्यांना ते देतील, टाइम टू टाइम त्यांच्यावरती प्रेम निछावर करतील आणि काय द्यायचं ते देतील मनापासून. पण दुसऱ्यांना ते जसे काही स्ट्रेंजर्स आहेत,
आणि त्यांच्यावरती त्यांचं देणं घेण्याची भावना जास्ती हवी असते. आता मी आहे, माझी मुलं आहेत, माझी बायको आहे, पण माझा शेजारी नाही रे बाबा, त्याच्याबरोबर डायरेक्ट धंद्याची बात. तो काय मला, त्याला मी काय देईन, असा काइंड ऑफ. ठीक आहे, आता कधी कधी आपले शेजारी वगैरे चांगले असतात, राईट. माझा एक शेजारी खूप चांगला आहे, तो माझा ओव्हर द इयर्स मित्र झालाय. एक शेजारी आहे, तो जास्ती बात नाही करत. तर ज्याच्याबरोबर माझा संबंध आहे त्याच्यासाठी मी मेहनत करायला तयार आहे, त्याच्यासाठी मी दोन पैसे खर्च करायला तयार आहे. पण ज्याच्याबरोबर माझी बातचीत नाही, त्याला हा कोण, त्याच्यावर एक रुपया मी खर्च नाही करायला तयार. समजलं तू. नॉर्मली प्रत्येक माणूस कसं असतं, त्याचे काही सिलेक्टेड लोक आहेत, त्यांच्याबरोबर तो देण्याची वृत्ती बरोबर आहे. पण त्याच्या पुढे त्या बाहेरच्या सर्कलमध्ये तू कोण, तुझ्याकडनं मला काय मिळेल, ती पॉवर भारी असतं. आणि आपण तसं त्यांच्याबरोबर आपला आपला जो काय त्यांच्याबरोबर व्यवहार आहे, तो घेण्याच्या वृत्तीने तो व्यवहार चालू असतो. तसंच या डेफिनेशन खाली, या एक्सप्लेनेशनच्या खाली रावेलिओ म्हणतात, मग इथं आपण काय बघतो, की मी त्या माणसाला, संबंध माझा त्याच्याबरोबर नाही झाला, तो माझ्यासाठी गैर आहे, जसं काय वेगळा आहे, लांबचा आहे. कारण मी एफर्ट्स नाही घेतले की त्याला मी काहीतरी देईन. ते काही पण असो, काय देतं ते सोडून टाका, पण देण्याची वृत्ती मी तिथे एक्सटेंडच केलेली नाहीये. म्हणून तो माणूस मला हे आहे, म्हणून तो माणूस अ, म्हणून तो माणूस काय म्हणतात, स्ट्रेंजर आहे मला. मला इंडियाच्या काही गोष्टी आठवतात. आमच्या घरात, माझ्या काय बहुतेक सगळ्यांच्या घरामध्ये ही वृत्ती होती. आपल्या गेल्या जनरेशन मध्ये, आता मी बघितलंय बरीच लोक ते करतात, आमच्या घरात पण होता एक, म्हणजे पोस्टमॅन आला, हे आला, ते आला, कुरिअरवाला आला, काय साधा, त्याला पाणी विचारतो आपण, तो दरवाजातनं जाणार आहे, पोस्टमॅन. आमच्या घरात मी लहानपणीपासून बघितलंय, डॅडी मम्मी कोण पण आला दरवाजात, त्याला कमीत कमी पाणी विचारायचं, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. आणि एक पाण्यावरती मी बघितले हे पोस्टमॅन, हे हे जे असे, जे काही दरवाज्यावरती काही रेग्युलर सेल्समॅन वगैरे येतात, आमच्या घरात तर त्यांना घरात बसून पाणी पाजलेलं आहे, भले त्यांच्याकडे काही विकत नाही घ्यायचंय. हे तर म्हणजे मी वाढलोय लहानपणीपासून, आणि त्याच्यामध्ये जे संबंध डेव्हलप झालेत, त्याच्यामध्ये जो जो एक भाईचारा त्याला म्हणतात, तो डेव्हलप झाला, तो कमालीचा होता, एक पाण्याच्या ग्लासवर. आणि हे मला नाही वाटत की फक्त माझ्या घरात, ही ही आपला कल्चर होता तिकडं. आपण खूप सेन्सिटिव्ह होतो, उन्हात ना कोणतरी येते, नाही तेव्हा कल्चर होता एवढा, काही कोण, सगळे लोक बॉटल घेऊन फिरतील, कारण तेव्हा नळ होते सगळीकडे पाणीसाठी. पण 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 मी बोलते, नाही चहा नाही, काय काय एफर्ट्स नाही लागत, एक ग्लास पाणी द्यायला, माणूस आलाय आपल्या दरवाज्यावरती. बरोबर, कसे इथे पण माणसं येतात, कधी कधी काही छोटा मोठा त्याला विचारतो आम्ही, काय पाणी, कॉफी, चहा घेशील काय. ऑफकोर्स इस्रायलमध्ये सगळे धावत असतात, कोणा टाइम नसं, पण विचारतो आपण एक संबंध बनवतो. समोर आलाय माणूस, स्ट्रेंजर आहे, पण तुम्ही बघता, तुम्ही त्याला विचारता, तर तो त्याचा पण हावभाव कसा तो बदलतो लगेच, एक रिलेशनशिप लगेच डेव्हलप होतं. एक विचारणा इज ऑल्सो गिव्हिंग काइंडनेस बाय वर्ड्स. शब्दांनी खेसेत करणे हे खूप मोठे आहे. खूप लोकांना खाण्या आणि पिण्याची गरज नाही, ते व्याकुल आहेत शब्दासाठी. तुम्ही चांगली बात करता, एक चांगलं कमेंट करता, तो खेसेत ते पण देतो, त्यात पण प्रेम निर्माण होतं. चांगल्याशी चांगल्याशी बात करा कोणाबरोबर तरी. माणसाला इनफॅक्ट बहुतेकांना तेच पाहिजे, दोन चांगले शब्द. तर
तर इथं ते सांगितलं की जर तुमचा संबंध नाही झाला, काहीतरी करा, काहीतरी द्या द्या, कोणत्या कोणत्या हिशोबाने देता, पण जर तुम्ही दिलात तर तो समोरचा माणूस तुम्हाला स्ट्रेंजर नाही वाटणार. एक फॅमिलिरिटी येईल, तुम्हाला एक कनेक्शन येईल. तो कनेक्शन मग तुम्ही एक तुमचा भाग, तसं काय त्याच्यात तुम्ही त्याच्यात वाढलात, तो तुमच्यात वाढते. एक एक जणू ही अशी समज आहे आपल्याला. लाईक इट्स अन एक्सटेन्शन ऑफ यू, म्हणजे तो तुम्हीच आहात. समजा. आणि एकदा की तुमचा सर्कल असा वाढतो, तर तुम्ही बघता की यू बिलॉंग. तुमचा खूप मोठा कनेक्शन आहे. तुम्ही वाढताय, तुमचा भाग वाढतोय. आणि इथंच ही ही एक समज आहे की आपल्याला मिtzवा दिलेला जो आहे वैकरामध्ये, तो लव्ह युअर नेबर ॲज युअरसेल्फ. का तुमच्यासारखाच? कारण तुम्ही जेव्हा देता तेव्हा तो कनेक्शन होतं, तर तुम्ही स्वतःलाच बघता. कारण तुम्ही तुमच्या आत्म्यातनं दिलंय, तर तुमचा आत्मा जुळलाय, तर मग तुम्ही बघता की त्याचा आत्मा तुमचा आत्मा एक आहे. दॅट इज वन ऑफ द अंडरस्टँडिंग राव एलियट डेसलर देतात की दिस इज व्हॉट इट मीन्स लव्हिंग समवन, लव्हिंग युअर नेबर एज युअर सेल्फ. बेसिकली देणं देणं. सो द गिव्हिंगचा जो कनेक्शन आहे की देणं, जिथे देणं आहे, जिथे तुम्ही देता, तिथं प्रेम येतं, तिथं प्रेम फ्लो होतं. आता तसंच नवरा बायकोच्या प्रेमाबद्दल खूप चर्चा होते, खूप बात केली जातं वगैरे. आणि राविलिओ म्हणतात हे काहीतरी एक वेगळाच गोष्ट आहे शिकण्याची. नवरा बायकोच्या प्रेमामध्ये, जो नवरा बायकोच्या मधला संबंध आहे, त्याच्यामधला जो प्रेम आहे, खूप लोक असं म्हणतात की जसं काय तो एक नवरा बायको मध्ये हास्यमनी टाकलेला प्रेम आहे एकमेकांसाठी. जसा पोटाला भूक दिलेली आहे की म्हणजे त्याचा शरीर भूक आहे म्हणून आपण जेवतो, आणि जेवल्यामुळे आपलं शरीर मेंटेन होतं. तसंच मुलं जन्माला आणण्यासाठी नवरा बायको मध्ये डिझायर्स टाकलेले आहेत, म्हणजे ती मुलं जन्माला आणतील. पण मग मुलं जन्माला आणायची, तर मुलं जन्माला आणण्याची डिझायर पाहिजे. इमोशनल अटॅचमेंट का त्याची, ते का दोघांमध्ये असतं? नवरा बायकोचा रोल एकमेकांबरोबर फक्त मुलं जन्माला आणण्यासाठी नाहीये. ते नवरा बायकोमध्ये अटॅचमेंट पण असतं, इमोशनल अटॅचमेंट ज्याला आपण म्हणतो, तो एक वेगळ्या लेवलचा अटॅचमेंट असतं. मग या अटॅचमेंट बद्दल राव म्हणतात की बरेच लोकांना असं म्हणतात की नवरा बायको एकमेकांसाठी ते करतात, एकमेकांसाठी काय म्हणतात ते, जसं मुलं जन्माला आणली, दोघं मिळून घर बांधतात, तर ग्रॅटिट्यूड पाहिजे एकमेकांतर्फे. ग्रॅटिट्यूडला आपण काय बोलतो, म्हणजे तोदारबा फिलिंग पाहिजे. म्हणून त्यांचा त्यांचं इमोशनल अटॅचमेंट आहे की माझ्या बायकोनी माझ्यासाठी, शी इज माय पार्टनर, माझं घर बांधलंय, माझ्यासाठी मुलं जन्माला आणली. यु नो बाई माणसाला थँकफुल आहे, कारण मुलांमुळे, नवऱ्यामुळे तिला पण मुलं झाली, घर आहे, फॅमिली झाली. म्हणून एकमेकांना तोदा रब्बाची भावना आहे, थँक्यू बोलाची भावना आहे, म्हणून त्यांच्यात तो प्रेम आहे. तर हा इलेव्हन म्हणतात की नाही नाही, दिस इज नॉट इनफ. हा कारण जो आहे हा इनफ नाही. बऱ्याच वेळा नवरा बायको एकमेकांना तोदा रब्बा पण नाही बोलत, पण त्यांची फॅमिली असते, त्यांच्यात हसतात खेळतात, सगळं काय असतं, पण काय खास तोदा रब्बा काय बोलत नाही एकमेकांना. तर ते म्हणतात काहीतरी वेगळं कारण असलं पाहिजे. तर काय वेगळं कारण आहे? तर विलियम डेसलर म्हणतात की आपल्याला रबारीम शिकवतात एक खूप महत्वाची गोष्ट, की नवरा आणि बायको एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. म्हणजे जेव्हा नवरा एकटा अर्धा आहे, बायको अर्धी आहे, नवरा काहीतरी गोष्टी करतो
तर ज्या गोष्टी मी नवरा कमी पडतं बाई त्याला पुरा करतो, आणि बाई ज्या गोष्टीत कमी पडतं तर नवरा तिला, ते कॉम्प्लिमेंट करतात एकमेकांना. म्हणजे मिळून जेव्हा ते भेटतात तर बऱ्याच गोष्टी संपूर्ण होतात. हे नुसतं मुलं जन्माला आणण्याची गोष्ट करत नाही आहोत आपण इन जनरल एव्हरीथिंग, अंडरस्टँडिंग पासून, विजडम पासून, सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणून आपल्याला सांगितलं की माणूस एकटा कम्प्लीट नाही, मॅन इज नॉट कम्प्लीट अलोन. एकटा असेल, जर एका माणसाला बायको नसेल तर तो कम्प्लीट इज नॉट अ कम्प्लीट ह्युमन बिंग ऑल टुगेदर. समजलं आपल्याला बरेच धर्मामध्ये सांगितलंय. माणूस कम्प्लीट होतो जेव्हा तो लग्न करतो. तर बाई कॉम्प्लिमेंट करते त्याला. तो ज्या गोष्टीत कमी पडते किंवा इनफॅक्ट त्याच्या सगळ्या गोष्टींना कम्प्लिशन ला मदत करते बाई. त्याचा जो पर्पज आहे, तिचा जो पर्पज आहे, ते कॉम्प्लिमेंट इच अदर. आणि परत इथे जेव्हा ते देतात, ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, तर ते लोक देतात. माझी बायको कोणत्या गोष्टीत कमी पडते, तर माझं असणं आणि माझं देण्याने ते कम्प्लीट होतोय, तर मी माझ्या बायकोला दिला दॅट कम्प्लिशन. तसंच मी ज्या गोष्टीत कमी पडलो तिथं माझ्या बायकोनी मला ते प्रोव्हाइड करून मला ते गोष्ट किंवा ती काही जे काही असेल ती कम्प्लिशन मध्ये मदत केली, तिथे तिने मला दिला. आणि तिथे परत बेसिकली जिथे हा देणं आलं, मग तिथे तो प्रेम जनरेट होतो. तर पहिला प्रिन्सिपल तोच आहे. एक नवरा बायको मध्ये जर एकमेकांना नवरा बायको कॉम्प्लिमेंट करत नसतील तर तो पार्टनरशिप कठीण होतं. मग मग ती त्रासदायक होऊ शकते किंवा त्याला त्यात, समजा ऑफकोर्स हे काय ओव्हरनाईट असं लग्न करून होत नाही. प्रत्येकाला मेहनत माहितीये, लग्न हा मेहनत आहे. मेहनत अशी तशी नाही, भलतीच मेहनत आहे, मी तर बोलेन. बरोबर, मेहनत शिवाय नाही मिळत, एकदमच मेहनत आहे ती. तर हा कॉम्प्लिमेंट ते करतात, तर एकमेकांना कम्प्लिशन मध्ये मदत करतात, देतात. म्हणून त्यांच्यात तो प्रेम फ्लो होतो. आणि असा हा आहे नवरा बायकोचा प्रेम. आता प्रेम तिथे जागृत झाल्यामुळे नवरा आणि बायको अजून त्याच्यात एकमेकांसाठी भर घालतात, त्यामध्ये अजून एकमेकांना देतात. समजलं, म्हणजे एका खूप महत्वाच्या कारणाने एकमेकांना दिलं म्हणून प्रेम आहे, आणि प्रेम जागृत झाल्यामुळे अजून एकमेकांना देतात म्हणून. आणि तसं तो प्रेम त्या नवरा बायकोमध्ये वाढत जातो, आणि तिथे प्लेजर, आनंद, सगळ्या ज्या सुंदर गोष्टी एका लग्नात हवेत ते तिथे सापडतात. आता मग वेल्यू म्हणतो की का कधी कधी असं होतं, नवरा बायकोचं पहिल्या वर्षी, 2 वर्षी, 3 वर्षी, व्हॉट एव्हर, 10 वर्ष, 15 वर्ष, आणि मग तो प्रेम कमी जातं. का असा, का ते प्रेम कमी होतं मग? रावेल्यो म्हणतात की मुळात प्रत्येक माणसाचा ताबा आहे घेण्यावरती. ते मुळात देणारा, जोपर्यंत तो माणूस त्याच्या आध्यात्मिकतापणामध्ये तो थराला पोचत नाही, त्याला ते देणं समजत नाही, किंवा ते देणं त्याचं मूळ स्वभाव होत नाही, तोपर्यंत तो घेणाराच आहे. तो त्याचा खास त्याचा त्याचा ट्रेट आहे, त्याचा तो स्वभाव आहे, तो घेण्याचा. आता जेव्हा त्याचा बायोलॉजिकल इन्स्टिंक्ट्स आहेत, किंवा नवीन लग्न आहे, किंवा मूल जन्माला आणलेलं आहे, हे आहे ते, तेव्हा त्याला देणं शक्य पडतं, तो देतो, कारण त्याचे काही डिझायर्स आहेत. पण एक सर्टन टायमानंतर काही नॅचरल इन्स्टिंक्ट्स कमी होतात, आणि अशा ह्याच्यामध्ये तो परत, जर तो अवेअर नसेल, किंवा जर त्यांनी त्या गोष्टी सोडून दिल्या, टेक इट इझी असेल, तर तो हळूहळू हळू मुळात घेणारा होतो. द वन हु वॉन्ट्स, ज्याला पाहिजे, नाही का मी काय देतोय, मला पाहिजे. आणि अशा ह्याच्या केसमध्ये मग तो व्यक्ती डिमांडिंग होतो. मग तो डिमांड करतो त्याच्या पार्टनरकडनं, हे ते असं डिमांड्स वाढतात. द मोमेंट डिमांड्स वाढतात,
सगळ्यात पहिला असर प्रेमावरती होतो. म्हणून कपलमध्ये व्हिडिओ म्हणतात की जोपर्यंत देण्याची भावना ही जागृत आहे, ही 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 श्रेष्ठ आहे एका जोडप्यामध्ये, प्रत्येक माणसामध्ये, त्याच्या लग्नातर्फे, त्याच्या पार्टनर तर्फे, तोपर्यंत वॉर्म, त्याच्यामध्ये प्लेजर, हॅपीनेस तो आणू शकतो. पण जर ते बाजूला सेकंडरी झालं आणि सगळ्यात पहिले की हे माझ्या पार्टनरनी माझ्या ह्या गोष्टी का फुलफिल केल्या नाहीत, डिमांड, द मोमेंट मी डिमांडिंग स्पिरिट मध्ये घुसलो, तर तिथे मग तो त्रास आणि दुःख यायला चालू होतं. असं आपल्याला रावेलिओ डेसलर म्हणतात. रावेलिओ म्हणतात बरीच लोक आहेत त्यांना बाय प्रिन्सिपल लग्न करायचं नाही. बाय प्रिन्सिपल लग्न नाही करायचं म्हणजे त्यांनी ठरवलेलं आहे, मला लग्न नाही करायचं, मी एकटा जगणार, आय विल एन्जॉय माय लाईफ, आय विल हॅव, म्हणजे ठरवलंय त्यांनी नाही करायचंय, त्यांना ऍक्टिव्हली लग्न नाही करायचंय. मला नाही की सगळे तसे असतात, बरेच लोक लग्न नाही करत कारण त्यांना राईट पार्टनर्स मिळत नाहीत किंवा राईट चॉईस मिळत नाहीत, दॅट इज अ डिफरंट थिंग. पण इन जनरल ज्या लोकांना लग्न नाही करायचंय बाय चॉईस, नाही मला तर रावेलो म्हणतात की ही माणसं जशी काही हार्डकोर घेणारी आहेत, त्यांची वृत्ती जी आहे ती घेण्याची आहे, त्यांना द्यायचं नाही कोणाला, सेल्फलेसली कोणाला द्यायची इच्छा नसते. आणि त्यांचे नॅचरल इन्स्टिंक्ट पण इतके पॉवरफुल नसतात की त्यांना ते कन्व्हिन्स नाही करत की त्यांना लग्न करायचंय म्हणजे फॅमिली होईल, लाईक देण्याची वृत्ती जराशी पण जागृत होत नाही. तसंच ते म्हणतात काही लोक त्यांना मुलं नको असतात किंवा एकच मूल पाहिजे, कमी मुलं पाहिजे, जास्ती त्रास नको आम्हाला, जास्ती हे नको, लाईक हे जे वृत्ती, हे सगळं जे आहे हे कारण त्याचं घेण्याची वृत्ती हावी आहे त्या गोष्टींवरती, म्हणून ते द्यायला मागत नाहीत. समज आता ऑफकोर्स आपण मॉडर्न मध्ये आहोत, मॉडर्न थिंकर आहोत, आपल्या बरेचशा फॅमिलीज एक मूल दोन मूलच्या वरती विचार करत नाहीत, राईट, कारण आपली फिलॉसॉफी आहे. पण रिलिजियस वर्ल्ड मध्ये आपण तसं नाही बघत. रिलिजियस वर्ल्ड मध्ये मूल आणणं म्हणजे हे खूप मित्सवाची गोष्ट आहे. इट्स पार्ट ऑफ अ मित्सवा, इट्स 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 अ मच होलियर ऍक्ट. समजलं? तर कोणत्या बॅकग्राऊंड मध्ये आहोत तशी ती थिंकिंग आहे. तो बेसिकली रावेलिओ तेच म्हणतात की नवरा बायको मध्ये काळजी घेतली पाहिजे की नवऱ्यानी आणि बायकोनी स्वतः रिलेशनशिप मध्ये देण्याची वृत्ती ही 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 पहिला क्रायटेरिया ठेवला पाहिजे. लग्नामध्ये, फ्रेंडशिप मध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला, आपण कंटिन्युअसली आपण हे करतो, आपण जज करत असतो की यु नो माझं काय बेनिफिट आहे, राईट, दोस्तीमध्ये पण पण आपण बघतो की अरे ही फ्रेंडशिप मला भारी पडते, ही फ्रेंडशिप मला त्रास देते, या फ्रेंडशिप मध्ये, या लग्नामध्ये मला त्रासच होतोय, त्रासच, आपण हिशोब करत असतो. पण ते हिशोब थोडासा बाजूला ठेवला पाहिजे. पहिले देण्याची वृत्ती, पहिले दिला पाहिजे. आणि ऑफकोर्स मी नाही बोलत की तो सोल्युशन आहे सगळ्या गोष्टीचा. कधी कधी या दोन्ही पार्टनर्स कडनं आला पाहिजे. नाही की एक पार्टनर दम काढतोय, दुसरा पार्टनर लाईक सेल्फिश आहे आणि वापरायला बघते, लाईक केसेस आहेत, वॉट एव्हर. बट इन जनरल की दोघांकडनं हे एक्सपेक्टेड आहे की त्यांच्या लग्नामध्ये त्यांच्या पार्टनर तर्फे ते त्यांच्या देण्याची वृत्ती जर मजबूत असेल तर त्या लग्नाला टिकण्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो बाय अँड लार्ज फुलफिल होतो आणि कॅन बी अ सक्सेसफुल मॅरेज. समजलं? बट एनिवेज तसंच ओके, आपल्याकडे 4 मिनिटं आहेत तिथे. ओके, एक आपण हे पटकन बघूया.
ओके, ठीक आहे. आय थिंक आपण इथे थांबूया. कारण मग दुसरा टॉपिक आहे. मग ते आपण फ्रेशच नेक्स्ट चालू करू. सो बेजोद दशम आपण नेक्स्ट पुढच्या आठवड्यात वेनसडे बेजोद दशम नेक्स्ट क्लासला आपण बघूया, बोलूया बेजोद दशम. तो एनिवेज मला एक मिनिट बघून दे. हा, आणि या रविवारपासून शिवर इस्रायलचा टाइम 6ला, कारण आता घड्याळ चेंज होईल परत. पण इंडियाला सेम 8:30 वाजताच राहील. इस्रायलला रविवारपासून 6 वाजता संध्याकाळी क्लास चालू होईल.